अयोध्येत एक मराठमोळा तरुण शिर्डी ते अयोध्या सायकल प्रवास करत पोहोचलाय। त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिवांगी ठाकूर यांनी। अयोध्यामध्ये आता आमच्या सोबत आहे राहुल। आणि राहुल, तू कुठून आलाय? मॅडम, मी शिर्डीपासून महाराष्ट्रातून आलोय। मी शिर्डीपासून माझं 15 किलोमीटर गाव आहे, तिसगाव प्रवरा म्हणून। मी तिथून आलेलो आहे। मग सायकलवर तू इकडे आला, किती दिवस आतापर्यंत? 12 दिवस लागले। काल मी संध्याकाळी 4:30 ला आलेलो आणि परवा दिवशी मला एक मित्र भेटलेला, त्यामुळे मी त्याचा वेट करत होतो। पण ते सायकलला प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याला यायला लेट झालं। तो बोलला की मग मी सकाळी येईल, म्हणून मग मी त्याचा वेट करत होतो आतापर्यंत। पण हा आयडिया कुठून आला की सायकलवर आपण अयोध्याला जाऊया? असं वाटलं मला की जायचं, रामजींना भेटायला जायचं, की मग त्यामुळे मी निघलो। आणि मला घरच्यांनी पण सांगितलं की तू गाडीने जा, तुला पैसे वगैरे देतो, ट्रेनने जा। मी म्हटलं जायचं तर सायकलनेच जायचं। इथे येऊन तुला कसं वाटतं? इथं येऊन मला अक्षरशः ज्यावेळेस मी एंट्री केली अयोध्येमध्ये, त्यावेळेस माझं मन इतकं प्रसन्न झालं की मला कोणत्याच गोष्टीचं भान नव्हतं। मला ते 2-3 मित्रांनी थांबवलं, त्या काकांनी थांबवलं। मला म्हणजे असं त्यांनी खायला वगैरे दिलं तरी मला असं काही खाऊशी पिऊशी काहीच वाटत नव्हतं। डायरेक्ट असं वाटतं की इथंच थांबावं म्हणून। मित्रांचे रात्री कॉल आले, मला बोलले की नाही की तू पोहोचला, तुला कसं वाटतंय, काय कधी येणार आहे? म्हटलं माझी येण्याची इच्छाच होत नाही इथून। आणि रस्त्यामध्ये कुठेतरी काही प्रॉब्लेम नाही? कुठेही काही अडचण नाही। मला एक चमत्कार दाखवलेला, मी तो व्यक्त करूशी वाटतोय मला। मी आय थिंक 4-5 दिवसापूर्वी माझ्या सायकलची मी गुरुद्वारा तिथे थांबलो, झाशीच्या 108 किलोमीटर अगोदर। तो जो रोड पूर्ण सुनसान असतो, 8-9 मिनिटाला एक गाडी जाते। तर मी तिथं थांबलेलो, संध्याकाळी थांबण्याचा स्टे करत होतो। तिथं थांबलो होतो गुरुद्वारामध्ये। त्यांना विचारलं ते बोलले थांब, इथं जेवण वगैरे कर। सायकल तोपर्यंत माझी क्लिअर होती। सकाळी बघितलं तर मी सायकलच्या पुढच्या टायरची हवा गेलेली। मी त्या ठिकाणी हवा मारलेली मॅडम, तर अजूनपर्यंत सायकलची हवा आहे तशीच आहे। आणि थंडी पण वाजते खूप इकडे? हा, थंडी जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा, इकडे थंडी जास्त आहे। तरी पण तू आला इकडे? तरी आलोय मी। किती काही असतं तरी मी आलोच असतो। तसं लोक आता बघते तुला, आणि तुला काही मेसेज द्यायचा आहे? मला मेसेज तर एवढंच द्यायचं आहे की प्रभू रामांसाठी माणसाने किती काही केलं ना तरी ते कमीच आहे। त्यामुळं मी तर काही जास्त काही बोलू शकत नाही।